तर 2 दिवसांमध्ये जागा वाटपाचं सर्व चित्र स्पष्ट होईल असं म्हटलेलं आहे उदय सामंत यांनी। 48 जागांबाबत 2 दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागेवर आमचा दावा कायम आहे असं देखील उदय सामंत यांनी म्हटलंय। यवतमाळ वाशिमच्या जागेवर तिढा कायम आहे अशी माहिती देखील उदय सामंत यांच्याकडून देण्यात आली आहे। 2 दिवसांमध्ये जागा वाटपाचं सर्व चित्र जे आहे ते स्पष्ट होईल अशी माहिती उदय सामंत यांच्याकडून देण्यात आलेली आहे। 48 जागांबाबत काही जागांवर अजूनही तोडगा निघालेला नाही, तिढा त्या ठिकाणी आहे अशी माहिती सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आली आहे। तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागेवर आमचा दावा कायम आहे असं देखील उदय सामंत यांनी म्हटलंय। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागेसाठी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे इच्छुक आहेत आणि त्यांच्यासाठी भेटीगाठी जे आहेत ते सातत्याने घेतल्या गेलेल्या आहेत। मात्र 48 जागांबाबत 2 दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल असं सामंतांकडून सांगण्यात आलं आहे। यवतमाळचा अजून तिढा सुटलेला नाही, काय आहे म्हणजे 2 दिवस शिल्लक राहिल्यापासून उमेदवारी अर्ज करायला? भावना गौड यांनी फडणवीस साहेबांची भेटी घेतली। नाही, हा तिढा देखील 1-2 दिवसामध्ये सुटेल। ज्या ठिकाणी उमेदवार जाहीर व्हायचे आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ते देखील जाहीर होतील। आणि सगळ्या जर आपण विचार केला आणि सध्याचं वातावरण जर बघितलं तर एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांनी जो संकल्प केलेला आहे 45+चा, तर नक्की आम्ही 45+ होऊ असं वातावरण महाराष्ट्रामध्ये नक्की आहे। काही ठिकाणी बंडखोरीची शक्यता। महायुतीचा उमेदवार असेल आणि जिंकेल। मी सांगितलं स्पष्टपणानं की त्या ठिकाणी शिवसेना मागच्या वेळी लढलेली होती, शिवसेनेचे खासदार त्या ठिकाणी आहेत, परंतु ते आमच्याबरोबर आलेले नाही, ते उबाठाबरोबर थांबलेले आहेत। त्याच्यामुळे आम्ही शिवसेनेनं दावा केलेला आहे आणि शिवसेनेला ती जागा मिळाली तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादानं ती जागा 2.5 ते 3.25 लाखाने आम्ही जिंकू। काही ठिकाणी बंडखोरीची शक्यता आहे, हिंगोलीमध्ये सुद्धा बंडखोरी होताना दिसून येत आहे। कशा पद्धतीने हे तुम्ही शक्यता जरी असली तरी बंडखोरी कुठेही होणार नाही याची दक्षता नेते मंडळी घेतील।